नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? खूप आनंदातच असणार. तर मी प्रिया आपल्या मिस्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंग ते नाईट रुटीन शेअर करणार आहे. तर म्हटलं चला की आज असं संध्याकाळचा व्हिडिओ बनवूया की कसा होतो ते. तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आता पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत जा. तर चला आता मी सुरुवात करणार आहे या भांड्यांपासून. तर हे जे घासून सुकून ठेवलेले भांडे आहेत तर ते आता मी एकदा लावून घेणार आहे. पहिलं काम मी ते करते आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू पुढे पाहाच की काय काय आहे माझं इव्हिनिंग ते नाईट रुटीन आहे ते. तर चला तर एकाच वेळेमध्ये माझ्या हातात जेवढे काही भांडे बसतील तेवढे मी एकाच वेळेला घेऊन जात असते आणि तेवढे सगळे लावून देते आणि नंतर परत जेवढे बसतील तेवढे घेऊन जात असते. अशाने काय होतं की कामं देखील पटापट होतात आणि आपल्याला जास्त वेळ भेटतो मग बाकी कामं करण्यासाठी. तर हे बघा, जेवढे माझ्या हातामध्ये भांडे बसलेले आहेत तेवढे मी सगळे घेऊन चाललेले आहेत आणि तिथले जागेच्या जागेवर सगळे ठेवून देणार आहे. व्लॉगमुळे मला एका गोष्टीची जास्त मदत झाली आहे की माझे जे पण कामं आहेत ना ते वेळेवर प्रॉपर होतात. कारण मला माहिती आहे की चला आता आपल्याला शूट करायचं आहे म्हणलं की आपल्याला हे असं आपलं रोजचं रुटीन ठरलेलं आहे आणि ते करायचंच आहे. आणि एवढंच एक आहे की मला जिथे 1 तास लागणार असतो तिथे व्हिडिओ करायचं म्हणलं की 2 तास लागतात, पण असं ठीक आहे. तर हे बघा, मिष्टी झोपून आहे मस्त आज. म्हणजे रोज ती झोपत नसते पण आज ती झोपी गेली. म्हटलं चला झोपली तर आता तिला उठवते, नाही तर मग रात्री झोपणार नाही आणि मग सकाळी परत उठायला उशीर होतो. तर आता तिला उठवून घेते पहिले. तर ती पडू नये म्हणून मी अशा पिलो लावल्या होत्या. खूप वेळ झालाय, चल प्लीज. नाही आता उठ लवकर, चल खूप वेळ झालाय. मग तू आपण रात्री झोपणार नाही मिष्टी. झोपा, उठ ना बाळा. काय नाही ना, उठ ना बस. चला उठ उठ ना बच्चा, चल उठ चला. तर जेव्हा लहान मुलं आपले असे झोपलेले असतात तेव्हा खूप असे निरागस वाटतात, घर खूप शांत वाटतं. पण उठला की एकदम धिंगाणा चालू असतो घरामध्ये. शांत बसायला म्हणजे आपल्याला म्हणावं लागते काय तर शांत बस झालं. एवढे प्रश्न आणि एवढी बडबड चालू असते घरात. चला उठा, उठना बच्चे, चला. अरे मग तू ना रात्री झोपत नाही मग लवकर, माहितीये का? तिकडे तोंड करून झोपली तरी काय, मग उठणार नाही. त्याचं ओनली 5 मिनिट्स, ओके? 5 मिनिट्स झोप, परत उठ ना. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि नेहमीच मी तर रोज तुळशीजवळ दिवा लावत असते. तर हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की माझी तुळस जी जळून गेली होती त्यामध्ये छोटे छोटे असे तुळशीचे रोपं आले. तर ते आता मस्त मोठे होत आहेत छान आणि अशी माझी तुळस बहरणार आहे मस्त. तर इथे बाहेर असतो छान असा अंधार आणि त्यानंतर मंद असा तुळशीजवळ दिवा जळत असतो. तर खूप छान वाटतं ते पाहायला. तर संध्याकाळ झालेली आहे आणि दिवा देखील लावून झालेला आहे. ऑलमोस्ट 7 वाजत आलेले असतील. तर आता हिवाळ्यामुळे जरा अंधार लवकर होतो आणि आज मला जास्त काही असं स्वयंपाक नाही म्हणजे. तर माझ्याकडे इडलीचं पीठ आहे तर म्हटलं चला आपण आज इडली चटणी करूया. थोडीशी सकाळची भाजी आहे मिक्स आलूची केलेली आणि मग 2-3 पोळ्या करावं लागेल. त्यामुळे असं जास्त काही मला स्वयंपाक नसल्यामुळे मी आता मस्त बनवणार आहे गुलाबजामुन. मी गुलाबजामुनचं पॅकेट आणून ठेवलेलं होतं, बरेच दिवस झाले, 10-12 दिवस झालेले असतील. तेव्हापासून अजून ते बनवणं झालेले नाही आहेत. म्हटलं चला आज ते काम करून घेऊया आपण पटकन. तर आता मी बनवणार आहे मस्त गुलाबजामुन. मी गुलाबजामुन बनवणार म्हटलं की मिष्टीच्या चक्कर लगेच चालू झाला किचनमध्ये. मम्मा कधी बनवते तू गुलाबजामुन, कधी बनवते, मला खायचे. मिष्टीला गुलाबजामुन खूप आवडतात आणि मी जर एकदा बनवले की ती 2 दिवसामध्ये सगळे गडप करते. गोळे बनवल्यानंतर आपण जे तळून घेतो गुलाबजामुन ते देखील मिष्टीला खायला खूप आवडतात. ती मस्त येऊन 5-6 असेच खाऊन टाकत असते.
असं असतं की मी काय करत असले की तिला त्याच्यामध्ये लुडबुड करायची असते मध्ये मध्ये येऊन की चल मम्मा मला पण तुझ्यासारखं करून पाहायचं आहे. आणि मग तेच इथे मिष्टी मला हेल्प करते आहे. हेल्पच्या नावाखाली ती सगळे गुलाबजामुन जे मी बनवले ते देखील मोडून टाकत होते. असं तिचं प्रकार चाललेलं इथे. तर हे पाहिजे सगळे गुलाबजामुन असे बनवून तयार झालेले आहेत. आणि आता मी त्यांना तळण्यासाठी कढई देखील ठेवलेली आहे आणि एकीकडे पाक देखील बनवती आहे साखरेचा. तर हे बघा सगळे असे गुलाबजामुन तळून झालेले आहेत. तर हा जो मी आता इथे पाक बनवलेला आहे त्या पाकामध्ये मी टाकते. तर थोडाच पाक बनवला आहे मी, कारण आम्हाला असं पाका म्हणजे जास्त पाकासोबत खायला नाही आवडत, ड्रायच जास्त आवडतात. तर आता मी असे गुलाबजामुन याच्यामध्ये सोडते. तर बघू आता टेस्ट कशी होती. तर आता स्वयंपाक झालेला होता, जेवण देखील झालेली आहे आणि आता हे माझं लास्ट काम रात्रीचं. तर हे जे सगळे तुम्हाला भांडे दिसत आहेत जेवणानंतरचे ते सगळे भांडी घासून काढायचे आहेत, कारण माझ्याकडे मावशी वगैरे कोणी नाही आहेत कामाला. आणि त्यानंतर ओटं क्लीन करायचं आहे. रोज दुपारी जास्त ते मी ओटा जस्ट असं कापडाने पुसून घेते आणि रात्री पूर्ण ओटा जो आहे घासून घेत असते आणि त्यानंतर पाणी टाकून स्वच्छ धुवून काढते. तर असं माझं हे नाईट रुटीन असतं. रात्रीच्या कामांना किती उशीर होऊ दे किंवा भांडे घासायला, पण मी रात्री भांडे घासून ओटा क्लीन करूनच झोपत असते. कारण जेव्हा सकाळी मिष्टीला स्कूल असते आणि मला सकाळची कामे पटापट करायची असतात, तेव्हा जर मी ओट्यावरती जर पसारा पाहिला तर अख्खा माझा दिवस बोरिंग जातो. जेव्हा आपण मस्त सकाळी उठून येतो आणि अरे वा किचन एकदम क्लीन असतं, त्यावेळेला खरंच सकाळी सकाळी खूप प्रसन्न वाटतं की लगेच आपल्याला पटापट स्वयंपाकाला लागता येतं आणि सकाळचे कामं देखील वेळेत होतात. त्यामुळे मी असं रात्री सगळं क्लीन करून ठेवत असते, ओटा आणि बेसिन देखील. काय ना, किचन म्हणजे महिलांचा ना खूप जवळचा विषय असतो, कारण रोज आपण आपल्या परिवारासाठी 2 टाईम प्रेमाने अन्न शिजवत असतो तिथे. आणि ते जर किचन ऑर्गनाइज जर नसेल किंवा स्वच्छ जर नसेल तर आपल्याला जमणार आहे का? त्यामुळे नेहमी आपण असं हे किचन आपण स्वच्छ ठेवलंच पाहिजे. तरी ते फक्त घराला स्वच्छ ठेवून जमणार नाही आहे, आपल्याला स्वतःची देखील आपली काळजी घेतली गेली पाहिजे. तर हे इथे आहे बायोटिकचं क्लिन्झर. तर मी हेच वापरत असते रोज फेस वॉश करण्यासाठी. आणि मी आता इथे माझं रोजचं जे रुटीन आहे नाईट रुटीन, तर ते मी फॉलो करते आहे. तर आधी मी स्वच्छ हे क्लिन्झरनी फेस क्लीन करून घेणार आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस तर तुम्ही पाहतच राहता. मी फेस क्लीन करून आलेली आहे आणि बघा मिष्टी मस्त लवकर 9:30लाच मिष्टी झोपी गेलेली आहे. हिला पूर्ण कॉट देखील रिकामा पडतो, एवढी अशी गोल 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 अशी सगळीकडे ती फिरत असते. तर आता मी
मस्त क्लिन्झिंग मी फेस क्लीन करून आलेली आहे. त्यानंतर मी आता बायोटिकचं टोनर घेतलेलं आहे कॉटन. त्यानंतर मी फेस क्लीन करून घेणार आहे. तर हे माझं असं रोजचं नाईट रुटीन असतं, स्किन रुटीन. म्हणजे मी कुठे बाहेर जाऊ या ना जाऊ पण रोज अशी फेस क्लीन करत असते. कारण आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा देखील आपल्या फेसवर तेलकट म्हणावं किंवा मसाल्यांची जी फोडणी वगैरे असते ते सगळं असं ऑइल वगैरे म्हणावं ते उडत असतं. तर मी असं रोज झोपण्याच्या आधी फेस क्लीन करून घेते आणि त्यावरती मॉइश्चरायझर नाहीतर मग व्हिटॅमिन सी सिरम किंवा बदामाचं ऑइल असं काही ना काही फेसला लावून मसाज करून झोपत असते. तर मी हे सुरुवातीपासूनच हे गार्नियरचं व्हिटॅमिन सी सिरम यूज करत असते. तर मी आता ते फेसवरती लावून घेते. थोडीशी अशी मसाज. हे बघा फेसला मी असं सिरम लावलेलं आहे आणि त्यानंतर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि फोटो खूप असे तडतड करतात, खूप ड्राय होतात. त्यासाठी हे व्हॅसलिनचं मी लिप बाम आणलेलं आहे. आणि चला मग असा होता माझा आजचा इव्हिनिंग टू नाईट व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि अजून जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी भरपूर सारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. सो चला बाय, भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. गुड नाईट.